नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नुकतेच राष्ट्रवादीच्या मिलिंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पण सत्ताधारी शिवसेनेकडून महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांचे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम मावळते महापौर संजय मोरे यांनी जाता केले आहे। या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की जे जुने कार्यालय आहे तेच आम्हाला हवे आहे, नाहीतर मी ठाणे महापालिकेच्या भवनातील पोर्चमध्ये बसून ठाणेकरांचे काम करीन, असे सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते। अजून चार्ज घेतलेला नाहीये, पण माहिती अशी आहे की जी विरोधी पक्षनेत्याची जुनी कॅबिन होती ती काढण्यात आलेली आणि दुसरी कुठली तरी अडगळीची एक कॅबिनमध्ये सोय लावण्यात येत आहे अशी माहिती आहे। त्याप्रमाणे महापौरांची चर्चा देखील केली। महापौर वास्तविक पता अधिकार महापौरांचे आहेत, पण नुकतीच असं कळलं होतं की मावळत्या महापौरांनी आदेश दिले होते की ती कॅबिन हे करून टाका, तर त्याच्यामागचं निश्चित कारण कळलेलं नाहीये। वास्तविक पाहता सत्ताधारी विरोधक एकाच रथाची दोन चाकं आहेत, त्यामुळे निश्चितपणे कारभार चालवत असताना दोघांना समान संधी मिळणं महत्त्वाचे, समान प्रतिष्ठा मिळणं देखील गरजेचे असतं। कारण जरी विरोधी पक्षनेता असला, काही कारणामुळे सत्ता मिळाली नसली तरी विरोधी पक्षनेत्याला देखील तेवढंच लोकांनी हे दिलेलं आहे, म्हणजे मत दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे हे जे करतायत म्हणजे त्याच्यामागचं निश्चित कारण अजून कळलेलं नाही। जेव्हा चर्चा करू तेव्हा कारण कळेल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय देखील घेतला गेला। पण एवढं सगळं करून जर कोणी त्याच्यात विरोध करत असेल तर आम्ही महापालिकेच्या पोस्टमध्ये बसून आम्ही कारभार सुरू करू। शेवटी लोकहिताची कामं त्या कॅबिनमध्ये आणणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेऊ। वास्तविक पाहता अधिकार महापौरांचा आहे। मावळत्या महापौरांनी काय केलं हे माझी ऐकीव माहिती आहे, म्हणजे आता नवीन महापौर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली तर त्यांचं म्हणणं आहे की कमिशनर बाहेर आहेत, मंगळवारी ते आल्यावर मी त्यांच्याशी चर्चा करून ते करून देणार। आपल्या अंगात कला आहे, परंतु त्याबाबत घरातले काय बोलतील, समाज काय बोलेल किंवा आता आपले वय झाले आहे असा विचार करून अनेक महिला आपल्या कलागुणांना दडवून ठेवतात। अशा महिलांना पुढे आणावे, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी एका डान्स ग्रुपने महिला दिनाचे औचित्य साधून एका शोचे आयोजन केले होते। या सोहळ्याचे आयोजन मोनू सिंग ठाकूर यांनी केले आहे, जे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बरेच वर्ष नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। महिलांना पुढे आणावे अशाच थीमवर हा सर्व कार्यक्रम आखला होता। ठाण्यातील गडकरी रंगायतन या नाट्यगृहात या स्टारडॉम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्यांबरोबर 55 वर्षांच्या महिला वर्गाने नाच सादर केला, तर त्यांना साथ देण्यासाठी गतिमंद मुलांनी देखील ठेका धरला होता। आम्ही ती जिद्द शाळा आहे जी सिद्धांचल ठाण्यामध्ये आहे। ते नॉर्मल किड्सला ट्रेनिंग करणं इट्स क्वाईट इझी, पण स्पेशल चिल्ड्रनला जसं मी त्यांना स्किल्स डेव्हलप करतो की आपण त्यांना ट्रेनिंग देतो, तर त्याच्यात ॲक्च्युली एक्स्ट्रा एफर्ट्स लागतात आणि हे ते लागतात, पण ते इट्स लाईक फ्रॉम आवर हार्ट वी विलिंगली ट्राय टू डू दिस। असं नाही की वी डू चार्ज देम ऑर समथिंग लाईक दॅट, बट इट इज आवर विलिंगनेस अँड कंपनीज पॉलिसी की वी शुड गो वन स्टेप अहेड आणि सोशल वेलफेअर या अशा पोरांसाठी पण जर काही नाही तर ॲटलीस्ट दे आर गुड इन डान्स, दे कॅन परफॉर्म और दे कॅन टेक अप इट एज अ सम वे सो दैट इट कुड बी अ सोर्स ऑफ इनकम फॉर देम। तो इसमें मेन जो स्पेशल चाइल्ड का है उसमें क्या रहता है, कहीं ना कहीं मैं उनसे बहुत कनेक्टेड हूँ। काफ़ी लोग ऐसे रहते हैं पेरेंट्स जो उन पर ध्यान नहीं देते हैं, उन पर नहीं रहते, और उनको सिखाने के लिए कोई घर वाले उनको पैसे नहीं देते या उनको कोई मतलब एक प्लेटफॉर्म नहीं देते। तो मेकिंग स्टार उनको एक प्लेटफॉर्म दे रहा है, या जो फ्री ऑफ कॉस्ट हम उनके यहाँ फ्री में सिखाते हैं और उनको वहाँ पे परफॉर्म करने का उनको एक चांस दिए। यहाँ पे चांस मीन्स हम उनसे एक चांस ले रहे हैं उनके साथ परफॉर्म करने के लिए, तो हमारे साथ वो पार्टिसिपेट कर रहे हैं। महिला दिनाचे औचित्य साधून विवियाना मॉलतर्फे यशस्वी महिला आणि महिला रिक्षा चालक यांनी समाजासाठी मूल्यवान योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची उपस्थिती लाभली व त्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला। एक्स्ट्रा ऑर्डिनरी या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून विवियाना मॉलतर्फे सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येतो। प्रत्येक महिलेच्या यशाबद्दल कौतुक करणे, सन्मान करणे आणि प्रत्येक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्वांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी या किताबाने सन्मानित करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे।
महिला शक्तीवर आमचा ठाम विश्वास आहे. इतरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निस्वार्थीपणे प्रयत्न करणाऱ्या त्या जगासमोर न येणाऱ्या खऱ्या हिरो आहेत. त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर येणे आणि त्यांचे समाजाप्रती असलेले योगदान वाखणे खरोखर भाग्याचे आहे. आम्ही हा ट्रेंड याच पातळीवर चालू ठेवणार आहोत आणि देशभरातील विविध क्षेत्रातील महिलांच्या कथांची देवाणघेवाण करणार आहोत, असे विवियाना मॉलच्या ज्येष्ठ उपाध्यक्षा रीमा प्रधान म्हणाल्या. आज या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नारी हा विवियाना मॉलने प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला होता. त्या प्रोग्राममध्ये ज्या नारी ऑर्डिनरीकडून एक्स्ट्रा ऑर्डिनरी होत आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल प्रोग्राम होता आणि खरोखर चांगला प्रोग्राम होता. त्यात आपल्या ज्या रिक्षा चालक महिला आहेत त्यांचाही सत्कार ठेवण्यात आलेला होता. अशा प्रकारची दखल विवियाना मॉलने या ठिकाणी घेतलेली आहे. अशीच दखल जर प्रत्येक समाजाकडून मिळाली तर मला वाटत नाही की पुढे महिला दिन साजरा करण्याची गरज पडेल. तर महिला हा जो दिन आहे तो रोजच असतो आणि रोजच असायला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही आज विमेन्स डे स्पेशल म्हणून एक पॅम्परिंग सेशन केलं आहे आणि ऑल्सो रेकग्नायझेशन सेशन. म्हणजे ज्या लेडीजनी त्यांच्या फील्डमध्ये व्हेरियस फील्ड्समध्ये काही गोष्ट केली आहे जी लोकांपर्यंत त्यांना पोचवायची इच्छा आहे, त्यांना आज आम्ही हा प्लॅटफॉर्म दिला आहे. आम्ही एक सोशल मीडियावरती 15 दिवस अगोदर एक कॉन्टेस्ट केला होता ज्याच्यामध्ये आम्ही महिलांच्याकडून आम्ही विचारलेले स्टोरीज सांगा तुमच्याबद्दल ज्या तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. तर आम्हाला हजारोवरती नंबर्समध्ये या स्टोरीज आल्या. त्यातून आम्ही शॉर्टलिस्ट केल्या आणि आज जे तुम्ही बघितलं त्या टॉप 10 लेडीज इथे आल्या. त्यांनी आपल्या स्टोरीज सांगितल्या. ह्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आल्या होत्या. तर आजपर्यंत त्यांना रेकग्नायझेशन नाही मिळत. करत आल्या असतील गोष्टी पण त्यांना कधी असं दाखवलंच नाही गेलं की ते जे करताय ते खूप चांगल्या गोष्टी करतात. आम्ही ॲज अ विवियाना मॉल आम्ही प्रयत्न केला की सगळ्यांना इथे आणायचं, सगळ्यांना दाखवायचं की त्यांनी काय स्टोरी केली आजपर्यंत. आणि त्यांचे जे विनर होते आजचे त्या महिला ॲक्च्युली रस्त्यावरती क्लिप्स विकायच्या, हेअर क्लिप्स विकायच्या आणि आज त्यांनी मोठा NGO उघडलेला आहे. ही गोष्ट लोकांना खूप शिकण्यासारखी आहे की कुठून आलेली महिला आणि कुठे पोचल्या आहेत आज आणि लोकांनी उदाहरण घेऊन अशा गोष्टी छोट्यातून सुरू केल्या पाहिजे. हे आम्हाला मेसेज द्यायचं आहे लेडीजला. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.